मनीषा, माझी आई, तिच्यासाठी लिहिलं होतं हे पत्र आणि ही कविता. सॉरी यार साहिल, साहिल सॉरी यार, यांची कल्पना होती ती. नाही, मी सांगत होतो नकोच असलं काही. साहित्याचा एक संदर्भ असतो, तो समजून घेतल्याशिवाय त्यावर असं भाष्य करणं योग्य आहे का? चांगलं. अरे काय? अरे पास ना आता, आम्ही तुला गिफ्ट दिले हे पुरे नाहीये का? पण तुम्हाला खरंच असं वाटलं की मी हे लव्ह लेटर लिहिलं होता तिसरीत? अरे काय वेडे आहेत का काय? तिसरीत कसं लव्ह लेटर लिहिणार आहे मी, ते पण गर्लफ्रेंडसाठी? तिथे तिसरीत असताना लेटरच्या स्पेलिंग मध्ये 2 टी असतात का 3 टी हे सुद्धा माहिती नव्हतं रे मला. मला अजूनही माहित नाही. तुझ्याकडे बघून असं वाटत नाही, पण ते झालं, पण तुझ्याविषयी नाही बोलत आहे मी, त्याच्याविषयी बोलतोय. तुझ्याकडे बघून तसंच वाटतं. तुझ्याकडे बघून असं वाटत नाही की तुला लव्ह लेटर वगैरे या गोष्टी तिसरीत माहित नसतील. असं वाटतं जन्मापासूनच माहित असतील. बाय बर्थ रोमिओ वाटतोस तू, बाय बर्थ. हो बाई, तू तर नर्सला डोळा मारला असशील, मी नक्की सांगतो. तिने लस मारली असेल, याने डोळा. याला म्हणतात कानफाट्या नाव पडणं. काय अर्थ आहे यार? बघा, मी मुलींना खुश ठेवू शकतो, त्यांना खुश करू शकतो, ही क्वालिटी आहे माझ्या. याचा अर्थ असं होत नाही की मी मुलींची शिकार वगैरे करतो. प्लीज ते डोक्यातनं काढून टाका तुम्ही. लक्षात ठेवा की लड़की एक बस की तरह होती है और ये दुनिया एक बस स्टॉप है. पीछे जाओ तो बस छूट जाती है, वही खड़े रहो तो सामने से दूसरी आ जाती है. दीवाना मस्ताना 1997. यक 2017. बस स्टॉप. बस तुमचे हे विचार स्टॉप करा. आता मी कुठल्याही मुलीमागे बस समजून धावणार नाही. भाई, आपण तर बसने फिरतच नाही, डायरेक्ट दुनियेला किक मारतो आणि बाईकवर फिरतो एकटा. बर, तुमचं प्रवचन झालं असेल तर मग हॉटेल बंद करायचं का? हो का नाही? आणि मुलांनो, मला असं वाटतं की आपण मुलींसारखंच लक्ष्मीच्या मागे सुद्धा धावू नये. लक्ष्मीच्या आपण मागे मागे धावलं की ती निसटून जाते. करेक्ट आहे. मी त्याच्याकडून शिकलं पाहिजे. जातो आणि शिकवणी घेतो. तू आज जा. कमाल आहे या पोरांची. दिवे लागणीची वेळ झाल्यावर शुभंकर ती म्हणाला नाही येणार एवढ्या तत्परतेने. पण आज ड्युटी काय आली, तिच्या आजूबाजूला गोंगायला लागले पाखरासारखे भुरभुर भुरभुर करत. पुरुष पुरुष. एक कॅप्टन कुक होता तेव्हा कोणीच काही काम केलं नाही एक्स्ट्रा. आता ही मुलगी आली तर लगेच टी गेले त्याच्या मागे. साहिलचं समजू शकते आम्ही. का साहिलचं का समजू शकते? त्याचं काय? आत्ताच तर म्हणत होता ना, पोरी बस सारखे असतात, एक आली की दुसरी जाते, त्यांच्या मागं मागं पळायचं नाही. मग आता कशाला पळतो? येईल की दुसरी. अगं तसं नाही ग मुक्ता, तो आहेच आहे गमतीशीर मुलींच्या बाबतीत. पण पप्या आणि गौरव ते सुद्धा. पाप्या इज ओके. सो हळू बोल. पाप्या इज क्यूट. म्हणजे तो डिस्टन्सवर राहतो ना, लाजतो वगैरे, खूपच डिसेंट आहे. त्यामुळे एखाद्या वेळेस ओके यार, इफ यू लाईक समबडी, क्यूट आहे. आणि गौरव आजचा तरुण उद्याचा उद्योजक म्हणून ही थेर. उद्योजक म्हणून हे उद्योग चालणार असतील ना तर अवघड आहे. बघा, बाई दिसली की लागलं लगेच माग. काय आपण पण बाया आहोत ना. बाया काय, सो डाऊन मार्केट यार. बरं ठीक आहे, आपण पण मुली आहोत, पण मग आपल्याकडे बघून असं नाही वागत ते.
आपण काय कमी हो का तिच्यापेक्षा? डिझाईनची आयडिया माझी बरं का. या पण ऍक्च्युली इथे टायर्स लावायची आणि ते कलर करायची आयडिया माझी होती. पंक्चरचं दुकान होतं का तुझं आधी? जस्ट जोकिंग. नारळाची झाडं लावायची आयडिया इथल्या मूळच्या मालकाची, बाबाची. इथे होतीच ती. लाईट्स मी मारले आणि थापा पण, म्हणजे थापा मारलाय मी. याची नव्हती ती आयडिया, माझीच होती. It's really beautiful place. पण तुमच्या इतकी ब्युटिफुल नाही. Yuck. ही लाईन खूप चीजी होती. चीजी चिली फ्राईज, चीजी चिली टोस्ट, चीजी फ्रेंच फ्राईज, चीजी चिकन लॉलीपॉप, जे हवं ते भेटेल. सगळं चीजी, फुल चीजी. पप्या, चीजी म्हणजे वाह्यात. फॉरगिव्ह हिज इंग्लिश. अर्थ काही असला तरी सुद्धा काहीतरी ते ऑर्डर करतीलच ना, म्हणून मी सांगितलं. सांगा ना ताई. ताई, मॅडम इतक्या स्वीट आहेत की मेंदूला मुंग्या आल्या, त्यामुळे मिस्टेक झाली. गोड विचारांमुळे मेंदूला मुंग्या. Such a lovely thought. Actually, cute. असं बोललो का? असं बोललो असेल मी. हो हो. साहिल गौरव, मायसेल्फ पप्या राणे. Hi. what is your name, madam? My name is Jonita. Oh, Jonita. What a lovely name. जॉनीता. जॉनीता. जो नहीं था वो बन गया तेरी आंखों में डूब के. ही लाईन बेटर होती. So, you're a poet, huh? बिकार पोएट. खायचे वांदे होते यांचे. फिरत होते इकडे तिकडे. आम्ही ठेवून घेतला याला आमच्या हॉटेलमध्ये. इट्स ओके, वाईट वाटून घेऊ नकोस. काही काही जणांचा भूतकाळ असतो असा गडद. काय करणार आपण त्याला? Really? हो, ह्याचाही भूतकाळ भयानक गडद आहे. गडद म्हणजे भिकार आहे, भिकार. ऍक्च्युली हा ना एका मोठ्या मॅग्नेट कंपनीत कुली होता, कुली नंबर 1. हा, त्याचं काम होतं इकडून तिकडे कढया घेऊन जायच्या. एकदा डोक्यावर एक कढई घेऊन चालला होता मोठी, तर वरच्या मॅग्नेटने असा ओढला गेला. टपकन कढई सकट स्वतः वर गेला आणि मग वरनं खाली पडला जोरात तोंडावर. कंपनी आणि हा दोन्ही बुडाले असे. कवी आहेस ना? कवी कल्पना आहे. Hey, hi, Gaurav. हाय, आय एम ओपन. काहीतरी झोल आहे. तो गौरव पण असाच हळू आला आणि पळत परत आत निघून गेला. जाऊ द्या,